नमस्कार मंडळी, मी दिनेश परब आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत करतो. आता आपण त्र्यंबकमध्ये आहोत. त्र्यंबक पण अराऊंड 7 किलोमीटर लांब आहे आचऱ्यापासून. आणि इथे एक मला देऊळ दिसलं. ॲक्च्युली हा रोड जो जातो आहे समोरून तो बांदिवड्यासाठी जातो आहे. त्र्यंबकमधून बांदिवडे त्या रोडवर हे सातेरी देवीचं देऊळ आहे. तर आपण आता बघूया सातेरी देवी. आणि मोठं वारूळ आहे आतमध्ये. तर मी शोधत शोधत जात होतो ॲक्च्युली दुसरं काहीतरी, पण मला हे मध्ये रस्त्यात हे देऊळ दिसलं. तर आता आपण बघूया आतमध्ये. जुनं कौलारू असं देऊळ आहे. लाकडी खांब आहेत एंट्रीला, मध्ये सिमेंटचे आहेत, साईडने लाकडी खांब आहेत, वर लाकडी सभामंडप आहे. हा बघ, सातेरी देवी, श्री देवी सातेरी प्रसन्न. खूपच मस्त असं वारूळ आहे. देवांचे खांब पण आहेत बाजूला. कोणी इथे नाही आहे माहिती सांगायला, नाही तर आपल्याला कळलं असतं काय एक्झॅक्टली. त्या सातेरी देवीच्याच पूर्वी हे पावनाई देवीचं मंदिर आहे. तर बघूया आपण. हे पण वुडन स्ट्रक्चर आहे. सभामंडप लाकडी आहे, वर कौलारू छप्पर आहे. श्री पावनाई देवी प्रसन्न. देवीची मूर्ती आहे.
मित्रांनो, कसे वाटले देऊळ? अशीच कोकणातील निरनिराळ्या देवळे आपण पाहणार आहोत आपल्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमधून. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशीच देवळे पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. पुढे भेटू एका नवीन देवळामध्ये.